मेनका दिवाळी 2020. कथा मृगावती. लेखक कल्पिता राजोपाध्ये. वाचक रुजुता देशमुख. मृगावती हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर उभी राहते टप्पोऱ्या पाणीदार भावपूर्ण नेत्रांची सडसडीत बांध्याची आकर्षक स्त्री. मृगावती हे देवीचंही नाव आहे. या नावाच्या कथानायिकेवर एक धार्मिक पोथी तसंच एक सूफी प्रेमाख्यानही रचलेलं आहे. सर्वांना ठाऊक आहे की दक्ष यागाच्या वेळी माहेरच्यांकडून अवमानित झालेल्या सतीनं यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मघात केला आणि शिवानं सतीचं शव खांद्यावर घेऊन तांडव करत सृष्टी विनाशास सुरुवात केल्यावर सृष्टीरक्षणासाठी श्री विष्णूनं आपल्या सुदर्शन चक्रानं सतीदेहाचे 52 तुकडे केले. हे सतीदेहाचे तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठाची स्थापना झाली. श्रीदेवीची कचपाश अथवा कुंतल जिथे गळून पडले तिथे स्थापित झालेल्या यमुनापीठ या शक्तिपीठाची स्वामिनी देवी आहे, देवी मृगावती. मृगावती देवीचा मूलमंत्र असा आढळतो: मृगावती मृगी नेत्री मृगलांछन शेखरा मृगराजगती मृग्या मृगी मृग शिरोधरा. कथा सरितसागरच्या प्रथम अध्यायात द्वितीय लंबकात मृगावती विषयीची माहिती आहे. बौद्ध धर्मग्रंथील मतप्रणालीनुसार मृगावती ही भगवान गौतम बुद्धांच्या समकालीन असलेल्या कौशांबी नरेशाची पत्नी होती. महायान बौद्ध पिटकांमध्ये सुधन मनोहराच्या कथांमधून मृगावतीची कहाणी सांगितलेली आहे. तर जैन धर्मग्रंथात उल्लेखलेली मृगावती ही 16 प्रमुख महासतींपैकी एक होती. या मृगावतीसह साऱ्या 16 महासतींचं प्रातःकाळी मंगलचरणाचा श्लोक म्हणून स्मरण केलं जातं. तो श्लोक असा आहे: ब्राह्मी चंदन बालिका भगवती राजीमती द्रौपदी कौशल्या मृगावती च सुलसा सीता सुभद्रा शिवा कुंती शीलवंती नलस्य दयिता चूला प्रभावत्यपि पद्मावत्यपि सुंदरी प्रतिदिनम कुर्वन्तु नो मंगलम. उपलब्ध असलेल्या श्वेतांबर आणि दिगंबर जैन यांच्या प्राचीन धार्मिक साहित्यानुसार मृगावती ही महाराज प्रजापती यांची पत्नी आणि अर्धचक्री व प्रथम वसुदेव असलेल्या राजकुमार त्रिपस्थ यांची माता होती. महाराज प्रजापती, महाराणी मृगावती आणि राजकुमार त्रिपस्थ यांच्या सुरम्य कथा आपल्या 63 शालक पुरुष चित्र, 63 उल्लेखनीय व्यक्तींच्या जीवनकथा या 12व्या शतकात हेमचंद्र या श्वेतांबर जैन पंडिताने लिहिलेल्या ग्रंथात वाचायला मिळतात. मृगावतीची प्रथम संस्कृत आणि नंतर प्राकृतमध्ये लिहिलेली पोथी मनःशांती, सौख्यलाभ, भाग्यवृद्धी आदीसाठी भक्तिभावानं वाचली जात असे. मृगावतीच्या पोथीतल्या पहिल्या अध्यायात एक अतिशय सुरस आणि अप्रतिम कथा आहे. अध्याय पहिला. ब्रह्मदेवाच्या पुत्रास म्हणजेच ऋषीवर कश्यप यांना आपल्या प्रधा नामक पत्नीपासून एक लावण्यवती कन्येची प्राप्ती झाली. पुढे तीच अलंबुषा नामक कन्या नृत्य निपुण अप्सरा म्हणून देवलोकी ख्यातनाम झाली. ब्रह्मलोकामध्ये सतत त्या अलंबुषेच्या नृत्याचं प्रदर्शन देवराज इंद्र आणि देवगणांसमोर होत असे. कोणे एकेकाळी भारतात वत्स नामक सुंदर नगरी होती. त्या समुद्र नगरीची राजधानी कौशांबी ही अत्यंत वैभवशाली नगरी म्हणून त्रिखंडात नावाजली गेली होती. त्या नगरीचा पांडव कुलोत्पन्न राजा महाराज शतनिका हा निसंतान असल्यानं सदैव मनोमन दुःखी असे. एके दिवशी व्यथित झालेल्या त्या राजानं शांडिल्य मुनींच्या आश्रमाला भेट दिली आणि आपली व्यथा त्या ऋषीवरांसमोर प्रकट केली. शांडिल्य ऋषींचं मन द्रवलं आणि त्यांनी त्या राजाची Sample complete. Ready to continue?